परवा एका मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. वर्किंग डे होता. 10:15चा मुहूर्त होता. एकीकडे ऑफिसला जाण्याची घाई असलेल्या लोकांसाठी बुफे तयारच होता. वधूवरांवर शेवटची अक्षता पडता क्षणीच सर्वांची पावले बुफेकडे वळली. क्षणार्धात लांबच लांब रांग तयार झाली. रांग कमी होण्याची वाट पाहत मी डिश गोळा करणाऱ्या मावशींच्या जवळच उभी होते. पुन्हा पुन्हा रांगेत यावे लागू नये म्हणून अनेक जण एकदाच भरपूर वाढून घेत होते डिशमध्ये. पण ऑफिसला जाण्याची घाई आणि जेवणाची खरं तर नसलेली वेळ यामुळे बऱ्याच जणांना आपल्या डिशमधील सर्व पदार्थ संपवता येत नव्हते. कसेबसे 4 घास चिवडून त्यांनी डिश गोळा करणाऱ्या मावशीच्या हातात डिश दिली की मावशीचा चेहरा एकदम पडे. अशी भरलेली डिश हातात आली की मावशींना ती पटकन कचऱ्याच्या डब्यात रिकामी करवत नसे. डिशमधील अन्नाकडे निराशेने एक नजर टाकून अगदी नाईलाजाने त्या डिश केराच्या डब्यात रिकामी करत. माझे जेवण होईपर्यंत मी मावशीचे निरीक्षण करत होते. माझे जेवण सावकाश आटोपून मी मावशींच्या हातात डिश दिली. पूर्णपणे संपलेली डिश पाहून मावशींच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. मी मावशींना विचारले, मगासपासून पाहते डिशमधील अन्न कचऱ्याच्या डब्यात टाकताना तुम्हाला खूप त्रास होतोय. तुम्हाला पोटभर जेवण देतात ना कार्यालयवाले? मावशी खिन्नपणे म्हणाल्या, मला मिळते हो ताई, पण गावाकडे माझी लेकरं उपाशी आहेत. खरं तर आम्ही शेतकरी, पण शेतीत पोट भरणं म्हणून शहरात आलो कामधंदा बघायला. चांगली जागा कुठं भेटे ना राहायला म्हणून मुलासनी गावालाच ठेवलं बघा. म्हातारा म्हातारी बघतात त्यांच्याकडे. ती समधी उपाशी आहे तो तिकडं, आणि इकडं एवढं सारं अन्न वाया जातंय बघा. लय त्रास होतो. एक औंढा गिळत त्या पुढे बोलू लागल्या. जणू सारे त्यांचे दुःख त्या माझ्यापुढे मांडू इच्छित होत्या. आम्ही हाडाचे शेतकरी आहे हो. गहू भात भाजीपाला पिकवायला काय त्रास पडतो ते आम्हालाच ठाव. आणि तुम्ही शहरी माणसं कसं खुशाल टाकून देता. लय जीवाला लागतं बघा. मी सुन्न मावशींना काय उत्तर द्यावे मला समजेना. कसं नुसं हसत मी तेथून काढता पाय घेतला.